आताचा प्रकार काय याचा सगळा जर विचार केला, इतक्या लोक ऍक्सिडेंट मध्ये गेलेत, प्रत्येक माणसाला इथल्या तालुक्याच्या प्रत्येक माणसाला या रोडचा त्रास झालेला आहे. ह्याने लवकरात लवकर काम उरकायला पाहिजे आणि तातडीने यांनी मुदत दिली पाहिजे, एवढीच माझी विनंती. नॅशनल हायवेचं कोण? नॅशनल हायवेचं कोण? एक मिनिट साहेब. दादा, नॅशनल हायवे वाले तहसीलवर डिपेंड आहे, तहसील सीओन वर डिपेंड आहे. एक मिनिट मी बोलतो सर, नंतर तुम्ही करा. त्यांचं असं म्हणणं आहे का मोजणी सीट दिली नाही म्हणून त्यांना बीड रोड ते कॉर्नर रस्ता करता येत नाहीये. सीओ साहेब अतिक्रमण सीओ साहेबांनी सहकार्य केलं तर आम्ही रस्ता करू, ड्रेनेज करू असं त्यांचं म्हणणं आहे. आता ह्यांच्या तिघात एका कोणालाच एकमेकाला सपोर्ट नाहीये आणि तिघ एकमेका काम ही सोडतात, अशी परिस्थिती आहे सध्या. आणि आता ते WBM त्यांनी टाकलेली आहे रोडवर. ती WBM ओव्हरलोडच्या गाड्यावरून उडून लोकांना लागलेले अक्षरशः. ठेकेदार 100 मीटरची कॅपॅसिटी आहे डिवायडर बनवायची, 400 मीटर खोदून ठेवतोय आणि लोक त्याच्यात पडू पडू मरायला लागले. अक्षरशः कोणाचं त्याच्यात लक्ष नाहीये. दादा, हा रोड सगळ्याला सारखा पाहिजे. माझं हॉटेल सगळं तोडलं, पहिल्यांदा माझं हॉटेल तोडलं, नंतर मध्ये सगळे नियम बदललेत. पुलाचे तिथला टर्न बघा, गावातला कॉर्नर बघा, सगळीकडे कस काय भेदभाव होतो, कुणाच्या प्रेशर खाली एक काम चालू हेच कळायचं आहे. गरिबांसाठी नियम त्यो लागू करतो तसं मोठ्या लोकांसाठी बी त्योच नियम लावा. कारण का गरिबांचे दुकानं मोडले गेले पण पुढे चलून बिल्डिंग वगैरे आहे, ह्यांची कोणाचीच मजाल नाही तिथं हात लावायची. ह्यांनी ती क्लिअर करावं. आज कोणामुळे काम हे डिपार्टमेंट बी इथं आहे. तुम्हाला जर डिपार्टमेंट प्रोटेक्शन देत नसेल तर तुम्ही आज क्लिअर सांगा आम्हाला. सीओ साहेब आहे, प्रांत साहेब आहे, डिपार्टमेंट आहे आणि PWD नॅशनल हायवे वाले आहे. नेमकी जबाबदार कोण आहे ही तुम्ही आम्ही क्लिअर करा. सध्या आमचं साकत फाट्याला काम चालू आहे. डेली पावसाचा जर अडथळा नाही आला तर दररोज काम होतंय. काल आता 135 मीटर लांबी काम पिकशी पूर्ण केलं. आता आम्ही इकडे जामखेड सिटीकडे आम्ही हळूहळू इकडे यायला लागलेलो आहोत. आता जेव्हा जामखेड सिटीचं काम चालू करायचंय त्याच्या आधी नकाशानुसार आम्ही हे करून घेऊ, मार्किंग करू आणि जे काही असतील अडथळा जर असेल तो काढून घेता येतील. भूमी अभिलेखने आम्हाला नकाशे पुरवलेले आहेत. बघा, 2 वर्ष झालं आपलं काम चालू आहे. तुम्ही स्लो करताय, नाही तर आतापर्यंत तुमचं शहर सोडून बाकीचं काम व्हायला पाहिजे होतं. तुम्ही शहरात निवांत चाललाय. तुम्हाला मोजणीला काय अडचण आहे का? गरीबाच्या टपऱ्या तुम्ही काढल्या. कोठारी साहेबांसारखं जे शहराचा सकारात्मक चांगला विचार करतात त्यांनी म्हणलं की माझी हॉटेल गेलं तरी चालेल पण शहराला चांगला रस्ता मिळाला पाहिजे, यांनी त्यांचं हॉटेल घालवलं. आता तुम्ही अजून रस्ता होय ना, मग किती दिवस आपण प्रलंबित ठेवणार आहे? लोक विचारतायत किती दिवसात, एक तर तुमचं अजून किती दिवसाची टर्म राहिली आहे त्याची रस्त्याची कॉन्ट्रॅक्टरची, आणि तुम्ही स्वतः किती दिवसात तो संपवणार आहात. आणि शहरी भागामध्ये रस्ता आणि गटर पूर्ण 100% करण्यासाठी तुम्हाला अडचणी काय आहेत का, ज्याच्यामध्ये आपण मोजणीचा मुद्दा असू शकतो, शहरी भागामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुद्दा असू शकतो, प्रांताचा मुद्दा असू शकतो. क्लिअर कट लोकांना तुम्ही सगळ्या अडचणी सांगा. आणि जर तुमच्याकडे अडचणी नसतील तर मग उद्या मोर्चा हा आम्ही सर्वजण तुमच्या ऑफिसकडे काढतो. बाकी कुठलाच अधिकारी तिथं जबाबदार नसेल तर तुम्ही पूर्णपणे जबाबदार असेल असं आम्ही धरू आणि मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही. जर कोणी जबाबदार असेल तर इथल्या इथं तुम्ही लोकांना सांगा कोण जबाबदार आहे. सध्या आमचं ज्या गतीनं काम चालू आहे त्याच्यात 3 महिन्याचा कालावधी आम्हाला अजून लागेल रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी. दादा, आम्ही 2 महिने 100-200 पोरांनी त्यांच्याकडे अर्ज केला आम्ही त्या रस्त्यासाठी अतिक्रमण काढामध्ये. हे काय म्हणतात ह्यांच्याकडे जा, ते वरचे म्हणतात त्यांच्याकडे जा. नेमकं सर्वसाधारण माणसाने जायचं कोणाकडे? आणि हा ऐका ना दादा, रोडची सिस्टीम अशी असती की 600 फूट एकदा टप्पा केला पाहिजे. ह्या रोडची सिस्टीम अशी 1 किलोमीटर 1 पट्टी केली, 1 किलोमीटर 2 परस खाली उकरून ठेवलंय. प्रत्येक माणूस त्या खात्यात जाऊन पडतोय. मला एक सांगा साहेब सर, आणि दादा आम्हाला अरे महिन्यापूर्वी तुम्हाला नकाशे दिलेत. आता तुमचं काम तिथं मार्किंग करणं हे कधी पूर्वी मार्किंग केलं होतं, आता तुम्ही डबल मार्किंग करताय. आता जर मार्किंग केलं नव्हतं तर कोठ्या राजू भाऊंचं हॉटेल तुम्ही का पाडलं? मार्किंग केल्याशिवाय नाही पाडणार. लाईनअप तुम्हाला पार इथून त्या चौकापर्यंत बघायला पाहिजे.
मग तुमचा लाईनअप नव्हता, ह्यांचं तोडायला नको पाहिजे होतं, आणि जर ह्याचं तोडलं असेल तर तुमचा लाईनअप हा तयार आहे. तुम्ही उगाच टाइमपास करताय का? दादा हे एकदम ढकलाढकलीचं काम चाललंय यांचं. यांच्याकडे नकाशा बिकाशा आहे, तर मग ही छोटे छोटे अतिक्रमण काढायचे, त्यांना ना मोजमाप आहे, आणि मोठी बिल्डिंग म्हणलं की मोजमाप नाही. एक मिनिट, परत प्रश्न विचारा मला. आता तुम्ही नगर रोडला जे अतिक्रमण काढलं त्यावेळेस मोजणी बरोबर झाली. बीड कॉर्नरला गेले की मोठ्या बिल्डिंग आल्या की लगेच मोजमाप बंद झालं तुमचं, लगेच नकाशा लागला, अंतर कमी भरायला लागलं. मग हे असं का? भूमी अभिलेखने आम्हाला नकाशे दिले, तर त्याच्यानुसार आम्ही आता, तुम्ही माझं व्यक्तिगत भेट घ्यायचं झाल्यानंतर सर, 2 महिन्यापूर्वी भूमी अभिलेख तुम्हाला नकाशा दिलाय. आम्ही नकाशा मार्किंगच्या वेळेस आम्ही स्वतः होतो. आतापर्यंत हेच चाललंय. तुम्ही 4थे अधिकारी आहे. आतापर्यंत 3 अधिकारी रजा टाकून बदली झालेले आहे. भूमी अधिग्रहण म्हणता आम्ही त्यांना मार्किंग दिलेलं आहे. तुम्ही कुठल्याही स्पॉटला येत नाही. तुम्ही म्हणतात आम्हाला सीओ साहेबांचा सपोर्ट भेटत नाही, प्रोटेक्शन भेटत नाही. हे असंच एकमेकांवर ढकलायचं काम चालू आहे. खरं तर परिस्थिती अशी आहे, तुमच्यावर आमच्या जामखेड शहराचा पूर्ण विकासाचा डिपेंड आहे. तुम्ही जर रस्ता मोकळा केला तर पाणी योजना होईल. पाणी योजना झाली तर आमच्या शहरात रस्त्यांना मान्यता भेटेल. ठीक आहे, या संबंधी मी तहसीलदार साहेबांना भेटतो, भूमी अभिलेख साहेबांना भेटतो. तर स्वतः मी 1 महिन्यापूर्वी तिथे बदलून आलो सर, नवीन पोस्टिंगला. सगळ्यांची भेट घेऊन 15 दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लावतो. दादा कॉन्ट्रॅक्टरला शेवटची तारीख कधी आहे? कॉन्ट्रॅक्टर आहे दादा इथं. कॉन्ट्रॅक्टरचे माणसं बी आलेले पाठीमाग. इथं कॉन्ट्रॅक्ट त्यांची बी दादा नकाशा जर 1 महिन्यापूर्वी जर पाहिजे असेल ना, ओ गांगुली साहेब, जी बी आहे समस्या, आज दादांसमोर सारी गोष्टी सांगा. तुम्हाला कुठल्या अधिकाऱ्याकडून सपोर्ट भेटत नसेल ते आता क्लिअर करा. परत आम्हाला बोलू नका आमच्याकडे आमची ही प्रॉब्लेम आहे म्हणून. आम्ही कुठलीच गोष्ट ऐकून घेणार नाही तेव्हा. सर काम आम्ही बऱ्याच वेळेस चालू केलोय. इव्हन आम्ही डीएलसीचा पेवर पण तिकडे अनलोड केला होता. रात्री 11 वाजता परत तो लोड करून परत घाटात पाठवायला लावला. सर काय होतं सर, बोला. आता काय होतं की गावात आम्ही काम करायला चालू करतो, पण 4 माणसं येतात. 4 माणसामधून 2 माणसं चालू करायला म्हणतात. नंतर 1-2 तासानंतर ते लोक गेले की परत 2 माणसं येतात आणि ते बंद करायला लावतात. त्याच्यामुळे आपलं काम जामखेड गावातलं रखडलेलं आहे सर. मोजणी झाली सर, मोजणी केली सर, दिले, हो मोजणी केली. नाही, पोलिसांना मला विनंती करायची, पोलिसांनी मदत केली का तुम्हाला? आमच्या स्टाफला बऱ्याचशा लोकांनी मारलं पण आहे सर. हॉस्पिटलला पण नेलेलं आहे सर स्थानिकांनी, कारण सपोर्ट नाही सर. तर माझं असं एक म्हणणं आहे की याच्यात वसीमभाई जे म्हणत आहे की याच्यात सगळ्यांचं साथ पाहिजे. तर काय होतं, आम्ही ऍज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून सर आमचं पण बरंच नुकसान झालेलं आहे सर. आता माझं 4था काम पूर्ण संपलेलं आहे आणि घाटापर्यंत माझं काम 4 दिवसात संपले. फक्त राहतं कोणतं सर, आपलं फक्त जामखेडचं म्हणजे खरडा चौक ते बीड कॉर्नर ते 150 मीटर आहे, आणि नंतर बीड कॉर्नर ते समर्थ हॉस्पिटल ते 350 मीटर आहे सर. ते 350 मीटर मध्ये आम्ही डीएलसी ऑलरेडी केलेली आहे. फक्त आपलं गटर बोथ साईड राहिलेलं आहे सर, म्हणजे हॉस्पिटल साईडचं राहिलेलं आहे आणि ऑपोजिट साईडचं राहिलेलं आहे. पण ऑपोजिट साईडचा विषय कसा आहे सर, काही जे अतिक्रमण आहे, अतिक्रमण म्हणण्यापेक्षा कसं आहे की टेम्पररी स्ट्रक्चर आहे सर, आणि एक जे आहे ते वाईन शॉप आहे ते पुढे आलेलं आहे. पण आम्ही थोडंसं सांगायला गेलं की ते परत काय होतं, आम्ही गावात काम करतो पण आमच्या स्टाफला जे बाहेरची युपी बिहारी लोक असतात सर त्यांना डायरेक्टली मारतात सर. त्याच्यामुळे माझ्याकडे काहीच राहते सर, कोणाकडे मी कंप्लेंट करायची. तर हे छोटे छोटे विषय आहे सर. दादा डीएलसी किती मीटरची केलेली त्यांना ती बी कन्फर्म करा. डीएलसी किती मीटरची केलेली आहे, पाठीमागून किती मीटरची आली करत, आणि इथं बीड कॉर्नरला किती मीटरची विचारा. दादा दुसरा विषय, जर नकाशा यांच्याकडे नव्हता 1 महिन्यापूर्वीपासून नकाशा आला इथून मागचे अतिक्रमण यांनी कसे काढले. आणि दुसरा एक विषय, काही लोकांना ना ऐकून यांनी अतिक्रमणाची बाजू आहे ना ऍडजस्ट केलेली आहे. इथून तिथून गटर लाईन सगळी सेम नाहीये. जिथं ऍडजस्ट होईल तिथे ऍडजस्ट केलं ठेकेदारांना. आता धरून हा विषय सगळा डुप्लिकेट विषय झालाय हा अतिक्रमणाचा. आणि आता 1 महिन्यापासून यांनी ना सगळीकडे अतिक्रमण झालेत. आता याच्या गटरी केलं ना सगळे ह्याच्यावर अतिक्रमण परत सगळं झाले. ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये, काय नाहीये. आणि टोटल सगळं ह्याचं काम आहे डिवायडरला पूर्ण उकरून ठेवलंय. प्रत्येक 1 दिवसाला 4-4 अपघात होते डिवायडरला. डिवायडरचं काम एकदम स्लो गतीने चालू आहे. उकरून ठेवतात, मटेरियल आणून टाकतात, काम करत नाहीत. याच्याकडे प्रशासनाचं कसलंच लक्ष नाही. त्या अधिकारी एक सुद्धा तिथं कामात नसतो ज्यावेळेस काम करतात. रात्रीच्याला कधी गाड्या येतात आरएमसीच्या, कधी दिवसा येतात, कधी काही पण होतं. एक सुद्धा अधिकारी तिथं नसते तर कोणी बघायला हे करायला. आणि 4ही विभागांना पत्र दिले तर पूर्ण कुसडगावचे पोरं असते, जामखेड विभागातले पोरं असते,
एक सुद्धा विभाग तिथं कोणी आम्हाला सांगतात हे सांगतात त्यांचं काम आहे, ते सांगतात त्यांचं काम आहे. ठीक आहे, आम्ही सांगतो आम्हाला ज्या विभागाचं काम आहे, आता 4 अधिकारी येते तर कन्फर्म करा अधिकारी, आणि मोजमापाचा विषय पूर्ण क्लिअर करून टाका. डिवायडरचा विषय असा आहे साहेब, डिवायडरचं काम हार्डली एक 15 ते 20 दिवसाचंच काम आहे ते. पण आता आपण डिवायडर चालू केलं, फुल स्पीड मध्ये चालू केलं होतं आपण यात्रेच्या वेळेस, आपण आपल्या खरडा चौकापासून. पण प्रॉब्लेम काय झाला सर, आता प्रत्येक दुकानवालं, प्रत्येक हॉटेलवालं, प्रत्येक इथं तिथं राहणारे लोक म्हणते का आमच्याकडे सोडा, नंतरच पुढे काम करा. आम्हाला काय की डिवायडरची चाल मला कमीत कमी 50 मीटर खोदून ठेवावं लागतं, आणि तिकडे परत इकडे नाही सोडलं तर तुम्ही पुढे कामच नका करू. तर आम्ही काम कसं करणार? काम आहे डिवायडरचं, 2 महिने झाले काम सुरू आहे. तोच विषय सांगतो साहेब आम्ही. आता जिथे जिथे थांबलेले प्रत्येकांना माझ्या दारात सोडा, कसं सोडता येणार सर? नॉर्म्स नुसार सर प्रत्येक ठिकाणी नाही सोडता येत सर आपल्याला. आपण एसपी ला पत्र लिहू आणि एसपी कडनं एक स्पेशल टास्क फोर्स करून हे अख्खं मोकळं करू. कुणी येते कुणी थांबवते हे चालणार नाही. गरिबाचे अतिक्रमण आपण काढलेत, शहराचा चांगला विचार करणाऱ्या लोकांची काढलेत. आता जे कोणी इतर असतील, जे जर रस्त्यावर असतील तर त्यांचं काढलंच गेलं पाहिजे. याच्यावर तुम्ही नोटिसेस पाठवलेत का? सर एक माझी आपल्याला विनंती आहे, माझी आपल्याला विनंती आहे सर एक, की माझे आता 1 महिन्यापूर्वी तिथं पोस्टिंग झाली. मी तहसीलदार साहेबांची भेट घेतो आणि भूमी अभिलेख डिपार्टमेंटची भेट घेतो. सगळा विषय मी महिन्याभरात सर तुम्हाला नगरपालिका मदत करते का? नगर परिषद सर थोडासा कोऑर्डिनेशनची अडचण आहे सर, पण मी स्वतः व्यक्तिगत कोऑर्डिनेशन नाही, तुम्हाला मदत मिळाली. तुमचे नोटिसेस गेलेत का? कधी बघ मला सांगा साहेब. सर मी सांगतो, पुढच्या लोकांना पाठवलंय का? आणि दुसऱ्यांदा आता तिसऱ्यांदा काय करणार? माझा मशीन लावायची ना, मी एसपी शी बोलतो. आणि सर 20 ऑगस्टला जिल्हाधिकारी महोदय आले होते. 20 ऑगस्टला जिल्हाधिकारी महोदय आलेले होते, बरोबर का? 20 ऑगस्टला आलं सर. मग मी हा विषय मिस काढला होता, कारण काही लोकांनी माझ्याकडे कंप्लेंट केल्या होत्या. तेव्हा तुम्ही सांगितले की कोई इश्यूज नाही, असं सगळं सॉर्ट आउट झालेला आहे इश्यू. प्रत्येक वेळेस नवीन वेगळं काही नाही होऊ शकत ना बाबा याच्यामध्ये. आलं सर, तुम्ही फार अगदी ठामपणे त्या दिवशी मीटिंग मध्ये सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांच्या, विषय सॉर्ट आउट झालाय असं म्हणून. हा बघा, आम सभेचा हाच फायदा आहे. प्राण साहेब इथं काय म्हणताय याबद्दलची कलेक्टर साहेब जेव्हा आले होते तेव्हा आपण स्पेशल बैठक घेतली होती. त्या बैठकीत चर्चा करत असताना प्राण साहेबांना काही लोकांनी फोन केले होते, काही लोक भेटली होती, आमच्यासारख्यांनी फोन केले होते. प्राण साहेबांनी कलेक्टर साहेबांच्या बैठकीत तुम्हाला विचारलं काय अडचणी आहेत का, तर तुम्ही दोघांनी असं सांगितलं होतं अजिबात काय अडचणी नाही, आता काम चालू आहे. आता इथं लोकांची जेव्हा बैठक झाली, लोकच म्हणतात की काय काम होईना. आडवा आडवी करून चालणार नाही. नंतर ही लोक तुम्हाला सोडणार नाहीत आणि कुठल्याच दुसऱ्या अधिकाऱ्याला सोडणार नाहीत. जर पुढच्या 10 दिवसामध्ये इथं हालचाली दिसल्या नाहीत तर हे 100-200 पोरं तुमच्या कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला जाऊन तिथं उपोषणाला बसतील. कुणी तिथून हलणार नाही आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर तिथं जाऊन त्या अधिकाऱ्यांशी बोलून मार्गी लावेल. पण 10 दिवसामध्ये तुम्ही सांगा की इथं लय बिघडले, सगळेच बिघडले, आमदारी बिघडले. आता काही झालं तरी 10 दिवसात आम्हाला काहीतरी तिथं करावे लागेल. तुम्ही पोलीसची मदत घ्या आणि कोणाची मदत घ्या, पण आता तुम्हाला नोटिसेस पाठवले, तुम्ही उद्या सुद्धा मशीन घेऊन जाऊ शकता. एकदा मशीन घेऊन फोडायला सुरुवात करा, कोण आडवं येत नाही.